राज्यातल्या चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यात एमएसएमई क्षेत्रात 2320 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी करार। राज्याच्या ग्रोथ इंजिनला एमएसएमईच्या इंधनाची मिळणार ताकद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार नसतो। सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी त्वरित मदत क्रमांकावर संपर्क साधावा। सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृतीसाठी लघुपट आणि गीताच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं आवाहन। राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत नेत्र तपासणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शालेय विभागाचा त्रिपक्षीय करार। 20 लाख विद्यार्थ्यांची होणार तपासणी। सुरक्षित अन्न केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, नागरिक, खाद्य व्यापारी आणि नियामक संस्था सर्वांनी सतर्क राहत काळजी घ्यावी। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचं नागरिकांना आवाहन। भारतात गेल्या काही वर्षातल्या संस्थात्मक परिवर्तनामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेत अनेक संधी असल्याचं सांगत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं कॅनडातल्या उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन। भारतात स्टार्टअप्सची संख्या वेगानं वाढत असून भारत आणि जपान परस्पर समन्वयातून स्टार्टअप व्यवस्थेत वेगानं प्रगती करू शकतात। टोकियो इथल्या गोलमेज परिषदेत पीयूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिलाद देशभर होत आहे साजरी। राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपालांच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा। श्रीलंकेत कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारत मजबूत स्थितीत। फॉलोऑन नंतर चौथ्या दिवस अखेर श्रीलंकेच्या 6 गडी बाद 229 धावा। नेपाळच्या रसुआ जिल्ह्यात ढगफुटीनंतर अचानक आलेल्या भीषण पुरात 22 जणांचा मृत्यू। 105 भारतीय पर्यटकांसह 384 पर्यटक बेपत्ता। बचाव कार्य वेगानं सुरू। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेपाळच्या पंतप्रधानांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन। पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन बिहार आणि उत्तर प्रदेशातही हाय अलर्ट जारी। नमस्कार, 7च्या या बातमीपत्रात मी आशुतोष। अरुणा भालचंद्र सावे